नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक सुहास भास्कर जोशी सर यांची आपण त्यांच्या काफकाचं मेटामॉर्फोसिस एक न संपणारं गारुड या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. आणि सर, आपण पुढचा प्रश्न घेऊ. सर, या दीर्घकथेचे थोडक्यात कथानक सांगू शकाल का? म्हणजे ज्यांना या दीर्घकथेबद्दल काहीच माहित नाही त्यांना याबद्दल एक कल्पना येऊ शकेल. हो, सांगतो. काफकाचं मेटामॉर्फोसिस न संपणारं गारुड एक आस्वादक विश्लेषण या पुस्तकाच्या निमित्ताने आपण चर्चा करत आहोत, बोलत आहोत. मुळामध्ये एक लक्षात गेलं पाहिजे की काफका हा एक विलक्षण अंतर्दृष्टी असणारा आणि ज्याला असं म्हणता येईल या नवीन जगाच्या समस्यांचं प्रत्येकाने चित्रण करणारा अशा प्रकारचा तो लेखक होता. एक वेगळीच अभिव्यक्ती त्यांनी या सगळ्या त्याच्या लेखनावर केलेली. पण त्याच्या सुद्धा इतर लेखन जरी त्याचं विपुल असलं तरी हे काफकाचं मेटामॉर्फोसिस हे पुस्तक अतिशय गाजलं. याचं कारण असं की हे मुळामध्ये काफकाने याच्यामध्ये मॅजिकल रियालिझम म्हणजे जादुई वास्तववाद ज्याला म्हणतात ना, या तंत्राचा वापर करून लिहिलेलं हे पुस्तक आहे. म्हणजे काय की ज्याला आपण कल्पनाही करता येणार नाही, अशक्यप्राय ज्याला म्हणतात, अशा प्रकारची गोष्ट हा काफका सुरुवातीलाच आपल्याला सांगून टाकतो, वाचकांना विश्वासात घेतो आणि मग अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने हे सगळं त्याचं कथानक मांडत असतो. आणि म्हणजे काय तर मी सुरुवातीला मगाशी एकदा उल्लेख केला होता त्याप्रमाणे या काफकाच्या कादंबरीचं पहिलंच जे वाक्य आहे ना, त्या पहिलं वाक्यच तुम्हाला एकदम खडबडून जागं करतं. तुम्ही वाचत असताना एकदम ते पहिलं वाक्य वाचलं की एकदम तुम्हाला धक्का मारल्यासारखंच होतो. म्हणजे काय वाक्य आणि काय कशासाठी असं होतंय तर मुळामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्यातला ग्रेगॉर सॅम्सा हा जो कथानायक ज्याला म्हणता येईल, हा एक फिरता विक्रेता, ट्रॅव्हलिंग सेल्समन ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचा आहे. म्हणजे कपडे आहेत ते किंवा कापड ही तो नमुना कापड लोकांना दाखवतो, विक्रेत्यांना दाखवतो आणि त्याप्रमाणे त्याचे सॅम्पल दाखवून त्याची विक्री करण्याचं काम त्याचं. त्याचे आई वडील वृद्ध आहेत, एक किशोरावस्थेमधली त्याची बहीण आहे, तिचं नाव आहे ग्रेटे. आणि पहाटे उठून म्हणजे झोप पूर्ण झालेली नाहीये अशा अवस्थेमध्ये उठून नोकरीवरती जाणं, ट्रेननी जाणं, सतत प्रवास करणं, वेळोवेळी खाणं, कंटाळवाणं काम, विक्री वाढवण्याचं टेन्शन, अशा प्रकारची त्याची सगळी ती नोकरी. त्या नोकरीला तो कंटाळून गेलेला आहे. कधी एकदा या नोकरीवरती लाथ मारतोय असं झालंय त्याला. पण त्याचे काय वडील आहेत वृद्ध, आई वडील दोघे वृद्ध आहेत आणि त्या वडिलांनी कधी काळी काहीतरी जे कर्ज काढून ठेवले ते कर्ज फेडण्यासाठी म्हणून त्याला आणखी काही वर्ष तरी ती नको असलेली नोकरी करणं भाग आहे. आता हा जो ग्रेगॉर सॅम्सा आहे तर अशी त्याची पार्श्वभूमी असल्या हा ट्रॅव्हलिंग सेल्समन. काफकाने ह्या कादंबरिकेचं पहिलंच वाक्य असं लिहिलेलं आहे की एके दिवशी सकाळी हा ग्रेगॉर सॅम्सा अस्वस्थ करणाऱ्या झोपेतनं स्वप्नातनं जागा होऊन बघतो तर काय तर त्याचं रूपांतर किळसवाण्या घाणेरड्या प्रचंड आकाराच्या किड्यामध्ये झालेले. आता तसं पाहायला गेली तर भौतिकदृष्ट्या पूर्णपणे अविश्वासार्ह ज्याला म्हणतील अशा प्रकारची घटना पहिलेच फटक्या वाक्यामध्ये आपल्याला काफका सांगतो आणि मग पुढे त्याची सुरुवात होते. आता याच्यामध्ये पुढे जी सुरुवात होते त्याच्यामध्ये काय तर मुळामध्ये हा जो किडा जो आहे तो किडा कसा आहे, त्याचं नेमके तो काय आहे, म्हणजे तो झुरळ आहे का, शेणकिडा आहे का, ढेकूण आहे, नेमकं सुरू म्हणते याच्याविषयी नेमकं काहीही काफका आपल्याला सांगत नाही. आता एवढंच फक्त कळतं की त्याचा टणक पाठ आहे, पंख आहेत, त्याचं तपकिरी रंगाचं पोट आहे आणि वळवळणारे त्याचे काही असंख्य पाय आहेत. पण म्हणजे नक्की कोण आहे याच्याविषयी काही कळत नाहीये. आता या किड्याला सुद्धा ऐकू येतंय, त्याला दिसतंय, पण बोलता येत नाहीये. तो किडा आहे पण त्याला मनुष्य प्राण्याप्रमाणे विचार करता येतोय हेही त्याला, पण त्याला हालचाली करणं मुश्किल आहे. किड्याच्या स्वरूपामध्ये आल्यानंतर ग्रेगॉर सॅम्साला उठून उभं राहणं, दरवाजा उघडणं, दरवाजाला आतनं कडी लावली तर ती उघडणं हे सगळंच मुश्किल आहे त्याला. मग ते तो कसा बसा तो करतोय, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये उशीर होतो. त्याच्या कंपनीमधला मॅनेजर येतो चौकशी द्यायला, हा सॅमचा का नाही आलेला हे बघून
तो कसा बसा तो सॅमसा, ग्रेगॉर सॅमसा तो दरवाजा उघडतोय, पण त्याला त्या किड्याच्या स्वरूपामध्ये बघितल्यानंतर तो मॅनेजर घाबरून ओरडत पण निघून जातो. आता नव्या रूपाशी तो ग्रेगॉर सॅमसा कसा बसा ऍडजस्ट होतोय, पण घरातल्या कुटुंबियांचं काय? आईचं भलेही त्याच्यावर प्रेम आहे, पण तिला तो बघवत नाहीये तो किडा या स्वरूपात. बहिणीचे प्रेम आहे, पण काही शेवटी कुणीतरी करायला पाहिजे. म्हणून मग बहीण त्याला घरात त्याच्या त्या खोलीमधली सफाई करणं, त्याला खायला देणं, ही सगळी कामं ती करते. वडिलांच्या मनामध्ये मात्र भीती, तिरस्कार, किळस आणि राग आहे याच्याविषयी. आता या सगळ्या गोष्टींची हा ग्रेगॉर सॅमसा स्वतः ऍडजस्ट करतोय, पण तरी देखील त्याला या कुटुंबियांना यांच्या बरोबर आणि याला कुटुंबियाबरोबर ऍडजस्ट होणं अवघड होतंय. तो कसा बसा सरपटतोय, कसा बसा खातोय. पण आता माणसाचं खाणं त्याला आवडत नाही, त्याला किड्यांचं खाणं आवडते. आता म्हणजे कुजलेलं नासलेलं चीज असेल, शिळे पाके फळं असतील, त्याला दूध पाव आवडत नाही. आता या नव्या रूपामध्ये तो हळूहळू ऍडजस्ट होतोय. कसा बसा त्या खोलीमध्ये एकटा राहतोय, तिथं खोलीमध्ये सरपटतोय, कोचाखाली लपून राहतोय, पण एकटा. खोलीच्या आतमध्ये एकटा तो राहतोय. पण वडील चिडलेले आहेतच. एकदा तो बाहेर यायचा प्रयत्न करतो, वडील सफरचंद फेकून मारतात, त्याच्या पाठीला जखम होते, पण शेवटी ग्रेगॉर पुन्हा धडपडत त्या खोलीमध्ये येऊन बंद होऊन पडतो. ऍडजस्ट करतो, कधी छतावर चढतो, भिंतीवर चढतो, पण त्या नव्या रूपाशी ऍडजस्ट करतोय हळूहळू. पण काय होतंय, सगळ्यांनाच घरातल्या कुटुंबियांना त्याचं अस्तित्व नको वाटायला लागतं. ते पैसे मिळवण्यासाठी आई वडील बहीण थोडे थोडे नोकरी करायला लागतात, पण घरामध्ये हा आहे हेच त्यांना नको वाटतंय. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष व्हायला लागतंय. एकदा तर तो खोली बाहेर आलेला बघून त्याची आई बेशुद्ध पडते. वडील काठीनं हाकलतात. त्यांनी काय केलेलं, 3 पेईंग गेस्ट ठेवले, त्यांना तर ते बघवतच नाहीये. त्यांना एकीकडे गंमत वाटते आणि एकीकडे दुसरीकडे ते त्याच्या तिरस्कारही करतात. आता हे सगळं बघितल्यानंतर त्याची आई बेशुद्ध पडते, वडील काठीने मारायला लागतात आणि बहीण शेवटी ओरडायला लागते की हा जर ग्रेगॉर असेल तर हा आम्हाला सोडून जाईल, हा मरून जाईल, हा इथं राहणार नाही. याला कळायला पाहिजे की माणसं आणि किडं एकत्र राहू शकत नाहीत, यांनी मरायला पाहिजे, यांनी निघून जायला पाहिजे. सगळी उमज पडल्यासारखा ग्रेगॉर कसा बसा धडपडत खोलीत जातो आणि अन्न त्याग करून आपला जीव सोडून देतो. तो मेला हे कळल्यानंतर मात्र आई वडील बहीण सगळेजण सुटकेचा निश्वास सोडतात, आनंदाने शहराबाहेर फिरायला जातात. आई वडील तर मुलीच्या लग्नाचा विचार करायला लागतात उत्साहाने. आता हे झालं काहीच संक्षिप्त ज्याला म्हणतील अशा प्रकारचं कथानक. अर्थातच काफकाने याच्यामध्ये विलक्षण तपशील भरत हे खूपच वेगळ्या प्रकारचं रंगवलंय, पण मुळामध्ये एक पूर्णपणे अविश्वासार्ह घटना आणि त्याचे कुटुंबियांवरती झालेले परिणाम, त्या व्यक्तीवरती झालेले परिणाम आणि एक प्रकारची तुटलेपणाची भावना, असे अनेक अर्थ या ह्याच्यामधनं आपल्याला कळू शकणार आहेत. आणि सर, तुम्ही पुस्तकात आता बोललेच की म्हटल्याप्रमाणे ग्रेगॉर सॅमसाचे कीटकामध्ये रूपांतर होणे हे अर्थातच एक रूपक आहे. या रूपकाचा काय अर्थ आणि आहे असे तुम्हाला वाटते? आणि शहरी भागातील भांडवलशाहीच्या विशिष्ट पद्धतीमुळे बरेच लोक अगदी यांत्रिक आणि बऱ्याच प्रमाणात नीरस वाटू शकेल, ज्यामध्ये सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा अभाव असतो, असे आयुष्य जगत असतात. आणि या दीर्घगतीतील मुख्य पात्र ग्रेगॉर सॅमसा हे देखील हा एक सेल्समन आहे, म्हणजे याच शहरी अर्थव्यवस्थेचा भाग आहे. अर्थात कथेत कुठल्याही शहराचा उल्लेख नसला तरी एकंदरीत वातावरणावरून ही कथा शहरी भागात घडते असा अंदाज आपण लावू शकतो. तर या रूपकातून फ्रान्स काफ्का यांना शहरी भागात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या मानवी मनाची दुरावस्था दाखवायची होती असे तुम्हाला वाटते का? हो, बरोबर. तू पुष्कळ विस्तृत प्रश्न विचारलेस. आता त्याचं मी पण सावकाश विस्तृत उत्तर देतो. मुळामध्ये मेटामॉर्फोसिस म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि मग मेटामॉर्फोसिसचा अन्वयार्थ कसा लावता येईल हे नेमकं रूपक आहे, यात शंकाच नाही. पण मग या रूपकाचे नेमके अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा आपण बोलूयात बरं का. मेटामॉर्फोसिस हे इंग्रजी शीर्षक झालं, म्हणजे जेव्हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलं गेलं, अनेक जणांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. मी त्यातलं इयान जॉन्स्टननी केलेलं ट्रान्सलेशन इंग्रजी त्याचा विचार केलेला आहे. तर मेटामॉर्फोसिस हे इंग्रजी शीर्षक आहे, पण मुळामध्ये ही जी कादंबरी आहे, लघु कादंबरी आहे, ती मुळामध्ये जर्मन भाषेमध्ये लिहिलेली आहे. आणि त्या जर्मन भाषेमध्ये जेव्हा लिहिलं होतं तर त्याचं शीर्षक होतं डाय वर्वंडलंग. हा,
आता मेटामॉर्फोसिसचा रूढार्थाने इंग्रजी शब्दाचा अर्थ जर घेतला ना, तर रूढार्थाने शब्दाचा अर्थ काय केला जातो, तर मेटामॉर्फोसिस मीन्स इट इज इन केस ऑफ एन इन्सेक्ट. In case of an insect, it is the process of transformation from an immature form to an adult form in two or more distinct stages. म्हणजे आपण मराठीत जर बोलायचं झालं नैसर्गिक रूपांतर कसं असतं, तर अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू हे जे आहे ना, दिस इज कॉल्ड एज द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन स्टेज टू अनदर स्टेज. नैसर्गिक रूप हे रूढार्थाने ज्याला आपण म्हणू ना, हे रूढार्थाने अशा प्रकारचं मेटामॉर्फिक म्हणजे रूपांतर आहे एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमधून. पण काफकाने जे इथं अर्थ वापरलाय ना, तो हा नैसर्गिक साधा रूढार्थ नाहीये. तो कसा आहे, तर ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये याचा संदर्भ आपल्याला सापडू शकतो. त्याच्यामध्ये काय म्हणलं माहिती का, मेटामॉर्फोसिस इज द ऍक्शन, इट इज ऍक्शन ऑर प्रोसेस ऑफ चेंजिंग द फॉर्म, शेप और सबस्टन्स, इस्पेशली ए ट्रान्सफॉर्मेशन बाय सुपरनॅचरल मीन्स. म्हणजे काय, म्हणजे अनैसर्गिक किंवा अद्भुत शक्तीच्या मुळे होणारं रूपांतर. म्हणजे काय, तर आता आपण आपल्याकडे परिकथेमध्ये जागतिक पातळीच्या परिकथा किंवा आपल्याकडे आलेली सुद्धा अशी परिकथा असते बघा, की कुणाच्या तरी शापामुळे राजपुत्राचं रूपांतर एकदम बेडकामध्ये झालं. हे एक प्रकारचं रूपांतरच आहे. तर ते जे अनैसर्गिक प्रकारचं रूपांतर आहे ना, तर इथं काफकाला तशा प्रकारचं रूपांतर अपेक्षित आहे. पण इथं काफकाने ते रूपांतर केले, माणसाचं रूपांतर केले, ते एका किड्यामध्ये केले. आता एक लक्षात घेतलं पाहिजे बरं का, आता काफकाने इथं काय केलेलं आहे, तर रूपांतर किड्यामध्ये केलेलं आहे. सिंह, हत्ती, घोडा अशा बलशाली प्राण्यामध्ये नाही केलेलं. तर कशामध्ये केलेलं आहे, ते क्षुद्र किळसवाणा अशा प्रकारचा तो किडा आहे. साधा फालतू किडा आहे, वळवळणारा किडा आहे. त्याची टणक पाठ असेल, त्याला दिसतंय, ऐकू येते, पण बोलता येत नाहीये. तर असा हा किडा, पण नक्की कोण येतो, इंग्रजीमध्ये काही वेळेला बीटल असा शब्द वापरण्यात येतो. पण म्हणजे तो शेणकिडा आहे, ते ढेकूण आहे, झुरळ आहे, सुरवंट आहे, नक्की कशा प्रकारचा किडा आहे. तर काफकाने याच्याविषयी नेमकं म्हणलेलं, ते धुसरच ठेवलेलं, ते वेग ठेवलेले, त्याला ते अपेक्षितच नाही, कुठल्या तरी प्रकारचा एक किडा. पण तू म्हणालास त्याप्रमाणे अर्थातच इट्स अ मॅजिकल रिअलिझम, जादुई वास्तववाद हे तंत्र गृहीत धरून हे एक रूपक मांडलेले. आता हे रूपक आहे यात काही शंकाच नाही. आणि अर्थातच कुठलीही थोर महान साहित्य कृती कशी असते, की तिचे एकापेक्षा अनेक अर्थ निघत असतात. तसं हे जे रूपांतर झालेले किड्यामध्ये याचे अनेक अर्थ निघतात. या रूपकाचे अनेक अर्थ, तू सांगितला तो एक अर्थ आहेच. आता उदाहरण तू जे म्हणालास ना, ते अर्थातच पहिलं आपण म्हणू शकू की न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, टोकियो असेल, किंवा आपल्याकडचं मुंबई, कलकत्ता, चेन्नई, अशा प्रकारच्या महानगर, आपण ज्याला महानगर म्हणू, अशा महानगरामधले अनेक तरुण, मध्यमवर्गीय तरुण असेल, की त्यांना नको असणारी नोकरी चिडत, कुढत, कंटाळत करत असतात. त्यांचं आयुष्य साचेबंत कंटाळवणे असं झालेलं असतं, मनाविरुद्ध ते जगत असतात. अशा वेळी त्यांचं रूपांतर क्षुद्र वळवळणाऱ्या किड्यांमध्ये होत जातं. म्हणजे मला तर बघा या ठिकाणी आपल्या बासी मर्डेकरांचीच कविता आठवते बघ, पिपात मेले ओल्या उंदीर. तुला माहिती असेल ही कविता, पिपात मेले ओलेंदर. म्हणजे जगण्याची पण शक्ती आणि मरण्याची पण शक्ती असणारे जे क्षुद्र, पिचलेले, सर्वसामान्य, निम्न मध्यमवर्गीय, अगदी खालच्या स्तरामधले आणि आर्थिकदृष्ट्या गांजलेले, अशा प्रकारची जी लोक असतात ना, त्याचं प्रतीक, त्याचं एक रूपक म्हणजे हे या काफकामधला हा जो ग्रेगोर साम्सा आहे तसं म्हणतात. पण आता हे जे आहे ना, त्याची गंमत कशी बघ, हा ग्रेगोर साम्सा जो आहे तो चिडचिड न करता, देवाची प्रार्थना न करता या नव्या रूपामध्ये ऍडजस्ट झालाय बरं का. त्याला रूपांतराच्या या बाबतीत आपण असंही म्हणू शकू, एका क्षुद्र, आळशी, अप्रामाणिक कर्मचाऱ्याचं आणि बेजबाबदार मुलाचं किड्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजे त्याच्या आई वडिलांचं बोलणं बघ, कादंबरीमध्ये उल्लेख आलेले आहेत, मॅनेजरचं बोलणं बघ, त्या बॉसचं बोलणं बघ, या सगळ्यामधनं हा एक प्रकारचा अप्रामाणिक, क्षुद्र, फालतू माणूस आहे, फालतू कर्मचारी आहे, आणि त्यामुळे त्याचं रूपांतर किड्यामध्ये झालंय, असा एक अर्थ आहे.
किंवा असा एक अर्थ लावता येतो बरं का या रूपांतरचे, वेगळे अर्थ आपण लावू शकतो की घरातल्या कर्त्या कमावत्या पुरुषाचं रूपांतर जे झालेले ना ते कशामध्ये झालेले, निरुपयोगी नाकर्त्या कुटुंबियांच्या दयेवर जगणाऱ्या भांडगुळामध्ये झालेले. असं असतं ना की जेव्हा एखादा कर्ता पुरुष असतो, कमावता पुरुष असतो, तेव्हा त्याला महत्व असतं आणि त्याचं रूपांतर अशा प्रकारे किड्यामध्ये झालं ना ते बांडगुळच होऊन बसतं. आणि अर्थातच याच्यामध्ये होतंय काय की याच्यामध्ये त्या व्यक्तीची स्वतःची ओळखच नाहीशी होती. हे आधी जो ग्रेगॉर सामचा एक उत्साही असेल, तर एक तरुण असेल, कर्मचारी असेल किंवा ज्याला काही काही कसं ना ट्रॅव्हलिंग सेल्स म्हणून काम करतो, आता त्याचं काय आहे, किडा म्हणजे त्याला काही अस्तित्वच नाहीये. कर्तबगार निरोगी उत्साही तरुणाचं रूपांतर एखादा लज्जास्पद आजार व्हावा किंवा बेढप व्यंग व्हावं आणि मग ते व्यंग झालेला जो व्यक्ती असते ना ती स्वतःला लपून लपून राहते समाजापासून, कुटुंबियापासून, तिला नकोच वाटतं समोर यायला, म्हणून एका खोलीमध्ये ती लपून राहणारी व्यक्ती असते. तसा हा ग्रेगॉर सामसा लपून राहतो, कोचाखाली आयुष्य जगत जातो. पण ह्याच्याशिवाय आणखीन एक वेगळा अर्थ काढतात ना ते मार्क्सवादी विचारवंत, म्हणजे थोडासा संदर्भ तुझ्या प्रश्नाचा येतो बघा, की मार्क्सवादी लोक काय म्हणतात, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हे जे कामगार वर्ग आहे ना, त्या कामगार वर्गाचं शोषण होतंय, पिळवणूक होते आणि या आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब अशा शोषित ज्याला म्हणतील अशा प्रकारच्या कामगारांचं रूपांतर आपोआप किड्यामुंगीमध्ये होतच ना, त्यांचं आयुष्यच तशा प्रकारचं होऊन बसतं. किंवा सिग्मंड फ्रॉइड, मानसशास्त्र तुला माहिती असेल तर फ्रॉइड वरची विषयानंतर काय म्हणतात, ही एक स्वप्नवत कादंबरी आहे, फॅन्टसी येते. आणि या फॅन्टसीमध्ये कशा प्रकारचं स्वरूप आहे, तर वडिलांशी अत्यंत तणावाचे संबंध आहेत, आईशी मात्र प्रेमाचे संबंध आहेत. म्हणजे आपण ज्याला इडिपस कॉम्प्लेक्स म्हणतो ना, त्या इडिपस कॉम्प्लेक्सचा कुठंतरी संदर्भ या ठिकाणी ग्रेगॉर सामसाचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या आई वडिलांशी जे संबंध आहेत त्याच्याशी कुठेतरी जोडलाय असू दे. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं बरं का, ग्रेगॉर सामसा हा एलिनेशनचं, तुटलेपणाचं जागतिक साहित्य कृतीतलं सर्वात झगझगीत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हा ग्रेगॉर सामसा आहे ना, तो आता कुटुंबापासून तुटलाच आहे, आई वडिलांपासून लांब गेलाय, बहिणीशी पासून लांब गेलेला आहे, समाजाचा तर काही संबंध नाही, तो बाहेर पडू शकत नाही, एकाकीपणा ज्याला म्हणतात ना, एलिनेशन, एकाकीपणा, त्याचं प्रतीक म्हणजे हा ग्रेगॉर सामसा. आता आणखीन एक वेगळा विचार फक्त इथे सांगतोय बरं का, बघ कसं वाटतं, इथं रूपांतर बरं का त्या ग्रेटेचं पण आहे. म्हणजे कसं, सुरुवातीला तिची किशोरी अवस्थेमधली साधारण 15-16 वर्षाची मुलगी आपण गृहीत धरू, ती अत्यंत प्रेमळ मुलगी आहे, ती भावासाठी धडपडते, खोली साफ करते, त्याला खायला काय हवं ते बघते, त्याच्या खोलीत जाते, त्याला हवं नको काय ते बघते, त्याला फिरायला मिळावं म्हणून प्रयत्न करते, फर्निचर हलवते. त्या ग्रेटेचं रूपांतर नंतर हा मरायलाच पाहिजे, हा जायला पाहिजे, ह्याला कळत कसं नाहीये, तो आमच्याबरोबर राहू शकत नाहीये. म्हणजे काहीच एका मुग्ध अल्लड किशोरीचं रूपांतर काहीशा निर्दय, कठोर, क्रूर वाटणाऱ्या तरुणीमध्ये होतंय की काय, असं हेही एक रूपांतर आहे असं आपण म्हणू शकतो. हे मुळामध्ये बरं का ग्रेगॉर सामसा ही जी व्यक्तिरेखा आहे ना, ही व्यक्तिरेखा काफकाची एक आवडती कादंबरी होती. जर्मन कादंबरीकार जेकब वॅसरसन याच्या द स्टोरी ऑफ यंग रिनेथ याची ही नावाची कादंबरी होती, त्यातल्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. पण मुळामध्ये झेक भाषेमध्ये सॅमसा याचा अर्थच एकाकी, एकटा असा आहे. त्यामुळे ग्रेगॉर सामसा हा एक तुटलेपणाचं प्रतीक आहे असं मला या ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या रूपकांच्या पातळीवरनं आपण वेगवेगळ्या अँगल मी कसा याचा अर्थ लावू शकतो हे तुम्ही. आणि मी मगाशीच म्हणलं की श्रेष्ठ साहित्यकृती कशी असते, तिला एकच एक अर्थ नसतो, तिच्यातनं अनेक अर्थ जेव्हा जाणवतात तेव्हा ती श्रेष्ठ साहित्यकृती होते. त्या निकषावरती हे काफकाचं मेटामॉर्फोसिस हे अर्थातच एक श्रेष्ठ साहित्यकृती, याला काही या म्हणण्यात काही दुमत असू नये. हो, आणि सर म्हणजे मला असं वाटतं की कुठलीही साहित्यकृती ही त्या साहित्यकृतीच्या लेखकापासून पूर्ण वेगळी नसते. म्हणजे
त्या साहित्यकृतीत त्या लेखकाच्या भावनिक. तुला एक आणखीन थोडस थांबवतो बरं का, की या ठिकाणी मला आणखीन एक सांगावं असं वाटतंय, ती म्हणजे ह्याच्यामध्ये जी विचारसरणी आहे ना, रूपक कशाची आपण बोलतोय, म्हणून मी त्याच्याविषयी ते थोडंसं आणखीन सांगतो आणि मग तुझ्या प्रश्नाकडे येतो. तर ह्यातलं जे रूपक आहे ना, एकंदर लेखन शैली आहे ना, यातली जी विचारधारा आहे ना, ती विचारधारा ही एक्झिस्टेन्शियालिझम किंवा अस्तित्ववादी विचारसरणीचं एक ज्याला आपण प्रतीक म्हणू किंवा ज्याला जे दृश्यमान होणारी गोष्ट असं म्हणू आपण. आता मुळामध्ये बरं का, एक्झिस्टेन्शियलिझम अस्तित्ववादी विचारसरणी म्हणजे काय आणि ती या कथेमध्ये या मेटामॉर्फोसिस मध्ये कशी ऍप्लिकेबल होते, एक पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. आता एक्झिस्टेन्शियलिझम किंवा अस्तित्ववादी विचारसरणी म्हणजे काय, तर त्याची काही ऍझम्पशन्स आहेत बरं का, ते त्याच्या असे असते की त्याला आपण अस्तित्ववादी विचारसरणी म्हणतो. ते काय म्हणतात, तर हे जग अनेक गुंतागुंतीच्या विसंगत गोष्टींनी भरलेले आहे. पण माणसांनी भरलेल्या या जगात एक माणूस इंडिव्हिज्युअल हा एकटाच असतो. तो कामात जसजसा अधिकाधिक गुंतत जातो ना, तसा तो त्याच्या कुटुंबियापासून दुरावत जातो. त्यात सुद्धा दोन भाग आहेत. जर स्वतःकडे दुर्लक्ष करून तो इतरांचा आणि कुटुंबियांच्या सुखांचाच फक्त विचार करत राहिला, तर त्याचं आयुष्य किड्याप्रमाणे निरस कंटाळवाणं होत जातं. पण जर फक्त स्वतःच्या सुखाचा विचार त्याने केला, तर त्याला कुटुंबियांचं प्रेम मिळत नाही. आणखीन काय त्याची विचारसरणी म्हणजे असं, या जगामध्ये एकतर ईश्वर नसतोच, देव नसतो, आणि असला तरी तो संकटात सापडलेल्या माणसांना मदत करत नाही. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांवर त्याचं इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं नियंत्रण नसतं. पण माणसाला आपल्या इच्छेनुसार कृती करण्याचं अथवा निर्णय घेण्याचं, तसं जगण्याचं किंवा मरण्याचं स्वातंत्र्य असतं. या अर्थशून्य जगात आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत माणसं हवं तशी जगू शकतात किंवा हवं तशी मरू शकतात. आता ही जर अस्तित्ववादी विचारसरणीची चौकट आपण पाहिली, तर या चौकटीमध्ये आपल्याला ग्रेगोर सॅम्सा आणि मेटामॉर्फोसिसचं कथानक कसं सुटेबल होतं बघ. हा ग्रेगोर सॅम्सा एकटाच आहे. त्याच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत विपरीत अशा प्रकारची घटना घडली, अनपेक्षित घटना घडलेली, विश्वास बसणार नाही अशा प्रकारची घटना घडली. आणि त्याच्यामुळे झालंय काय, तो समाजापासून कुटुंबियापासून पूर्णपणे वेगळा झालाय, तुटलाय. आता या घटनेवरती मात्र त्याचं काही नियंत्रणच नाही. पण हा सॅमसा ईश्वराची प्रार्थना करत नाहीये. तो किड्याच्या आयुष्याशी ऍडजस्ट करून घेतो आणि मजेत जगायला लागतो. आणि त्याला वाटतं तेव्हा तो प्राणत्याग करतो. अशा प्रकारे ही एलिनेशनचं तर या ठिकाणी प्रतीक आहेच, पण अस्तित्ववादी विचारसरणी देखील आपल्याला या ठिकाणी या मेटामॉर्फोसिस कादंबरीमध्ये दिसते. मला हे मुद्दाम जाणून द्यायचं होतं, म्हणून थोडंसं तुला इंटरप्ट करून मी या ठिकाणी बोललो. पण आता तू विचार तुला. हो, आणि सर म्हणजे मी म्हणत होतो की कुठली साहित्यकृती ही त्या साहित्यकृतीच्या लेखकापासून पूर्णपणे वेगळी नसते. म्हणजे त्या साहित्यकृतीत त्या लेखकाच्या भावनिक आयुष्याचा काही अंश व्यक्त होण्याची शक्यता असतेच. भलेही ते व्यक्त होणं त्या व्यक्तीच्या भावनिक आयुष्यातील गोष्टी जशाच तशा व्यक्त करणं असं नसेल, तर त्या भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करणं असेल, पण ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मेटामॉर्फोसिस या दीर्घकथेच्या किंवा लघु कादंबरीच्या कथानकाचा आणि फ्रान्स काफ्का यांच्या ही दीर्घकथा लिहिण्याच्या काळातील मनस्थितीचा काही संबंध होता असं तुम्हाला वाटतं का? हो हो, अगदी अगदी नक्की होता. आणि एकंदर त्यासाठी आपण थोडस फ्रान्स काफ्काचं जर आयुष्य जर पाहिलं गेलं ना, आणि त्याचे घरातल्या कुटुंबाचे संबंध पाहिले ना, आणि मग 1912 सालचा जो लेखन कालावधी लक्षात घेतला ना, तर या सगळ्याची आपल्याला लिंक लागू शकते. मुळामध्ये आपण मान्यच केलेलं आहे की 20व्या शतकावरती स्वतःची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवणारा लेखक म्हणजे फ्रान्स काफ्का. या फ्रान्स काफ्काचा जन्म जो झाला तो 3 जुलै 1883 साली झाला आणि त्याचा मृत्यू 3 जून 1924 ला झाला. म्हणजे अवघं जेमतेम 40 वर्षाचं आयुष्य या फ्रान्स काफ्काला लाभलेलं होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याने विपुल लेखन केलेले. अर्थात त्याच्यासाठी थोडंसं त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली आणि त्याचे कौटुंबिक ताणेबाणे कसे होते संबंधांचे, हेही पाहणं एक इंटरेस्टिंग बाब आहे. त्याचे ज्यू कुटुंब आहे हे, ज्याला आपण झेकोस्लोवाकिया आत्ताचा जो म्हणतो, तो झेकोस्लोवाकिया म्हणजे त्या झेकोस्लोवाकियातल्या प्राग
या शहरामध्ये फ्रान्स काफकाचा जन्म झाला होता. त्याचे वडील हर्मन आणि त्याची आई जुली, त्याचे वडील काही काळ फिरते विक्रेते होते बरं का. तेही असेच कापड विकणारे फिरते विक्रेते होते आणि नंतर त्यांनी फॅशनेबल कपड्यांचं दुकान काढलं. आई पण मदतीला द्यायची दुकानात. पण महत्वाची गोष्ट अशी की हे फॅशनेबल कपड्याचं दुकान काढतात त्यांनी भरपूर मोठं कर्ज काढलेलं होतं. ह्या कर्जाचा त्यांच्यावरती सतत टेन्शन होतं आणि त्या दुकानाच्या मध्ये ते दिवस रात्र राबत असताना आई पण त्याच्याबरोबर अशी, ह्याच्यामुळे व्हायला काय लागलं की फ्रान्स काफका आणि त्याच्या भावंडांचं सगळं जे बालपण होतं ना, ते आई वडिलांच्या प्रेमळ सहवासाच्या शिवाय नोकरांच्या बरोबर गेलेले. मुळामध्ये पाहायला गेलं ना तर फ्रान्स आणि त्याचे वडील याचे संबंध कायमच तणावाचे राहिले. त्याच्या वडिलांना वडील काहीसे अल्पशिक्षितच होते, दांडग्या शरीराचे होते, आक्रमक स्वभावाचे होते. त्यांचं वागणं बेहिशेबी होतं, अवास्तव महत्वाकांक्षा होत्या, दुकानावरती बरंचसं कर्ज काढून ठेवलं होतं. पण मुळामध्ये या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला होता की त्यांना फ्रान्स काफकाच्या लेखनाचं बिलकुल कौतुक नव्हतं. किंबहुना त्यांनी असले काहीतरी लेखनाचे धंदे न करता कायद्याचं शिक्षण घ्यावं असाच आग्रह त्यांनी धरला. काफकानी मग मनाविरुद्ध लॉची डिग्री मिळवली आणि मनाविरुद्ध एका लॉ फर्म मध्ये नोकरी देखील करायला लागला. पण त्याच्या नोकरीच्या ज्या वेळा होत्या त्या नोकरीच्या वेळाने तो कंटाळून गेला. त्याला लेखना वाचनाची आवड होती आणि या सगळ्या लेखना वाचनाच्या आवडीला त्याला कुठं वेळ मिळत होते. ह्या नोकरीने तो वैतागून गेला होता वेळेने. वडिलांशी संबंध तणावाचे होते. दुसरी गोष्ट, वडिलांना असं वाटत होतं की जर कायद्याची तुला ते फर्म मध्ये नोकरी करायची नाही तर बिझनेसमध्ये ये, घरच्या व्यवसायामध्ये लक्ष घाल. पण हा लेखन वाचन करणारा माणूस, त्यामुळे त्याला अजिबातच त्याच्यामध्ये काही रस नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी झाली, हे सगळे तणावाचे जे वडिलांवर जे संबंध आहेत ना, त्याच्यावर त्यांनी पत्र लिहिलेले आहेत आणि त्या पत्रांचं पुस्तकही काढले. लेटर्स टू हिज फादर नावाचं हे पुस्तक आहे फ्रान्स काफकाचं. आणि त्याच्यामध्ये सगळं या विपरीत जे त्याचे परिणाम झाले त्याच्या भावविश्वावरती, वडिलांच्या वागण्याच्या बोलण्याचा, त्या सगळ्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, एकीकडं वडिलांबरोबर तणावाचे संबंध, दोन, नोकरी जी होती त्या नोकरीमध्ये त्याला रस नव्हता, त्याला लेखन वाचनामध्ये करतं, पण ती त्याला नोकरी काही काळ करावी लागली. मग नंतर त्यांनी काय केलं, पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये सैन्यात नोकरीचा प्रयत्न केला, पण त्याची तब्येत चांगली नव्हती. त्याला क्षयाची बाधा होईल की काय असा संशय येत होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेही त्याला जमलं नाही. म्हणजे सगळीकडं पाहायला गेलं ना तर एकीकडं वडिलांबरोबर तणावाचे संबंध, दुसरीकडं नोकरी मनासारखी नाही, तिसरं त्याची तब्येत ढासळत चाललेली होती. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बरं का, म्हणजे त्याचं आणखीन एक वेगळं जर पाहिलं गेलं त्याला स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा न्यूनगंड होता. म्हणजे त्याचा आपलं शरीर काही बरोबर नाही, आपण दिसायला चांगले नाहीत, आपण किळसवाणे आहोत आणि आपल्याला कधी शरीराचा काहीतरी मोठा कधी विचित्र आजार होईल अशी काहीतरी भीती होती, ज्याला आपण मराठीमध्ये विपरीत परिवर्तनाची भीती म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर असा शब्द प्रयोग. म्हणजे काहीतरी आपल्या शरीराचं विचित्र घडेल, काहीतरी बेडक व्यंग्य होईल, आजारपण होईल, असं काही त्याच्या मनात कुठतरी भीती होती. आणि त्याच्या जोडीला जर पाहायला गेलं ना तर त्याच्या जोडीला त्याचा मी म्हटलं त्याप्रमाणे आजारपण होतं आणि शरीराविषयी न्यूनगंड होता. एकीकडे त्याला लग्न करावं असं वाटत होतं, शारीरिक सुखाची इच्छा होती, पण मनामध्ये भीती पण होती की आपल्याला जमेल की नाही. त्यामुळे त्याची बरं का 3-4 प्रेम प्रकरण झाली, पण लग्न झालं नाही. लग्न नाही, बायको नाही, मुलं नाही. त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य समाधान म्हणतात ना ते कुठेही त्याच्या आयुष्यामध्ये नव्हतं. आणि हे सगळं असताना कुटुंबापासून तुटलेपणाची भावना आलेली, स्वतःच्या दिसण्याविषयी न्यूनगंड आलेला, आणि ही सगळी पार्श्वभूमी घेऊन तो 1912 साली ही जी छोटी लघु कादंबरी आहे ना ती लघु कादंबरी त्यांनी लिहिलेली. मात्र ही लिहित असताना सुद्धा त्याला त्या लघु कादंबरीच्या यशाविषयी उत्सुकता आणि खात्री वाटते बरं का. म्हणजे मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 17 नोव्हेंबर मध्ये 17 मे 1912 काफकानं त्याच्या प्रेयसीला, त्याची फेलिस बॉवेर नावाची प्रेयसी, लग्न केलं नाही तिच्याबरोबर, पण तिला त्यांनी पत्र लिहिले. काय पत्र लिहिले, मी एका विलक्षण कथेवर काम करतोय, मेटामॉर्फोसिसचं लेखन कालावधी त्याचा, मी एका विलक्षण कथेवर काम करतोय, अत्यंत वैतागलेल्या अवस्थेत अंथरुणावर पडलेलो असताना मला याची कल्पना सुचली आणि आता तर त्या कल्पनेने मला पुरतं झपाटून टाकले.
मी वेगात एक दोन मोठ्या बैठकीत जर हे लिहू शकलो तर ही नक्कीच एक महान कलाकृती ठरणार आहे याची मला खात्री वाटते. म्हणजे एकीकडं अशा अस्वस्थ मनस्थितीमध्ये कौटुंबिक ताणतणाव, लैंगिक असमाधान, शारीरिक न्यूनगंड, नोकरी कंटाळवणी करणं, त्याचा आलेला वैताग, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठंतरी या सगळ्याचा परिणाम होऊन ही कल्पना सुचली असावी आणि त्याने त्या कथा लिहायला सुरुवात केलेलं असावं असं मला वाटतं. आणि अर्थातच हे त्याला इतकं वेगळ्या प्रकारची कल्पना त्याच्यात त्याला जाणवते की ही कुठे महान कलाकृती आपण जन्माला घालवतो असं त्याला थोडंसं विश्वास वाटतोय. अर्थात त्याच्यात थोडा वेळ गेला आणि 1915 साली हे पुस्तक प्रसिद्ध झालं. अर्थात जरी प्रसिद्ध झालं तरी त्या काळामध्ये सुरुवातीला की फार मोठं काही सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलं, जगभर कौतुक झालं असं नाही. त्याची खरी थोरवी लोकांना दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू कळत गेली आणि आता तर तिचं गारुड आपण म्हणतोच होत की अजून ओसरलेलं नाही. आता मात्र ती एक जगत मान्य महान कलाकृती समजली. पण त्याची कालावधी, लेखन कालावधी आणि मनस्थिती अशा प्रकारची. आणि सर, तुम्ही आता काफका यांच्या आयुष्याबद्दल बोलाच, पण त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? आणि मेटामॉर्फोसिस व्यतिरिक्त कुठल्या साहित्यकृती तुम्हाला महत्वाच्या वाटतात फ्रान्स काफका यांच्या? हो, बरोबर. मी काफकाची एकंदर पाहायला गेलं ना तर तो फ्रान्स काफका जिवंत असताना त्याचे 3-4 छोटी पुस्तकं प्रकाशित झाली होती. त्याला काही फारशी लोकप्रियता मिळाली. मृत्यू समयी त्याच्या 4 कादंबऱ्या अर्धवट विस्कळीत ज्याला म्हणजे हस्तलिखित स्वरूपात होत्या. पण त्याचा बरं का मॅक्स ब्रॉड नावाचा एक अत्यंत जिवलग मित्र होता. त्याला काफकाच्या लेखन कौशल्य आणि त्याचं कर्तृत्वाविषयी खात्री होती. काफकाने विपुल लेखन केलं तरी बऱ्याचशा काही जाळूनही टाकलं, खराब करून टाकलं, फेकून दिलं. पण मृत्यू समयी काफकाने ह्या मॅक्स ब्रॉडला सांगितलं होतं, मी गेल्यानंतर हे सगळं जाळून टाक, हे काही उपयोगाचं नाहीये. त्याला सगळं एक थोडं निराशा आली होती मृत्यू समयी फ्रान्स काफकाला आणि सगळं जाळून टाक म्हणला होता. मॅक्स ब्रॉडनी काफकाचं ऐकलं नाही आणि आपल्या सगळ्यांवरती त्यांनी फार मोठे उपकार केले. या मॅक्स ब्रॉडनी हे सगळं हस्तलिखित गोळा केलं, ते विस्कळीत, ते लिंक लावली आणि त्याच्यामधनं त्यांनी ते संपादन करून हळूहळू ही सगळी पुस्तकं छापली. आता याच्यामधली जर पाहायला गेली ना तर यातल्या बरेचशी जी पुस्तकं आहेत ना ती सगळी जर्मन भाषेमध्ये लिहिलेली आहेत. एक एक्सेप्ट लेटर्स टू मेलिना नावाच्या त्याच्या प्रेयसीला त्यांनी लिहिलेलं एक पत्र, 3-4 जणींबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. त्यातल्या लेटर्स टू मेलिना या जे भाषेत आहे, बाकी सगळी त्याची जर्मन भाषेत आहे. आता याच्यामध्ये पाहायला गेले ना तर ते काफका जिवंत असताना त्याचा कंटेम्प्लेशन 1912 साली 12 लघुकथांचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. 12 आणि 15 याच कालावधीमध्ये त्याचं मेटामॉर्फोसिसचं लेखन देखील पूर्ण झालं होतं. हे 1915ला प्रकाशित झालं. आणि 19 साली एक कंट्री डॉक्टर नावाचा कथासंग्रह त्याचा आला होता. बाकीचे जे सगळं आहे ना ते सगळं त्याच्या मृत्यूनंतर त्या मॅक्स ब्रॉडनी कष्टाने अक्षरशः ते सगळं प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये हंगर आर्टिस्ट नावाचा कथासंग्रह आहे, त्यात पसायडॉन कथा आहे, द ट्रायल नावाची कादंबरी आहे, द कॅसल, द अमेरिका, द ग्रेट वॉल ऑफ चायना, ही सगळ्या कादंबऱ्या आहेत. काफका डायरी लिहायचा, द डायरीज ऑफ फ्रान्स काफका हे संपादित केलेलं पुस्तक आहे. आता ही सगळी जी पाहिली ना त्यातली मला मेटामॉर्फोसिस तर माझं अत्यंत आवडतं, सगळ्यांच आहेत. पण त्याच्या पलीकडे मला जी आवडलेल्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये हंगर आर्टिस्ट नावाची दीर्घ कथा काफकाने ती मला विशेष आवडते. आता हंगर आर्टिस्ट जी आहे ना ती फार इंटरेस्टिंग आहे. एक सर्कस आहे, त्या सर्कशीमध्ये एक सर्कसपटू आहे. त्या सर्कसपटूचं कौशल्य काय आहे तर पिंजऱ्यामध्ये त्याला बंद करून ठेवलेलं आहे आणि तो 40 दिवस उपोषण करतो. आता खरं याच्यामध्ये कौशल्य काय, कसरतपटूचं काय काम आहे मला कळत नाही, पण हे ऍझम्पशन असं केलेलं आहे हे त्याचं कौशल्य आहे 40 दिवस उपोषण करण्याचं. सुरुवातीला लोकांना गंमत वाटते, हळूहळू लोक दुर्लक्ष करतात, सर्कस मालक दुर्लक्ष करतो आणि परिणामी तो सर्कसपटू त्याचा मृत्यू होतो, हंगर आर्टिस्ट नावाचे. त्याच्यानंतर जी पसायडॉन म्हणून आहे त्याच्यामध्ये जलदेवता, ती एक कंटाळवाणं काम करत राहिलेली आहे, तिच्या हाताखालचे कर्मचारी काही काम करत नाहीयेत आणि हिला मात्र ते कष्ट करत उपसावं लागतंय, अशा प्रकारचं ती आहे. द ट्रायल नावाची एक कादंबरी आहे, ती ट्रायल नावाची कादंबरीची थीम फार इंटरेस्टिंग आहे.
जोसेफ के नावाचा बँक कॅशियर आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 2 अनोळखी माणसं त्याला पकडतात आणि त्याला पकडून देतात आणि म्हणतात तू एक गुन्हा केलेला आहेस आणि त्यावर तुझी चौकशी आहे. तर कोर्टामध्ये त्याला नेऊन त्याची चौकशी सुरू होते आणि या चौकशीमध्ये त्याला शेवटपर्यंत कळत नाही आपला गुन्हा काय आहे. आणि अशीच चौकशी होत होती आणि शेवटी एका दिवशी ते दोघं जण त्याला मारून टाकतात. अनपेक्षितपणे त्या माणसाचा मृत्यू होतो. ही वेगळ्याच प्रकारची अशा प्रकारची साहित्यकृती काफकाच्या असंख्य अशा विपुल लेखन त्यांनी केलं होतं. पण मला हे 3-4 जास्त गोष्टी आवडतात. त्यामुळे त्याच्यातनं त्याचे हे वैशिष्ट्य आहेत ते काफकाएस्क ज्याला म्हणतात अशा प्रकारची ती काफकाएस्क साहित्यकृती म्हणता येतील अशा प्रकारची. 1 मिनिट फक्त तुला सांगतो काफकाएस म्हणजे काय. तर काफकाएस म्हणजे काल्पनिक आणि वास्तवतेचे एक विलक्षण मिश्रण असणारी गोष्ट असते. भयप्रद विचित्र अवस्थेत सापडलेले कथानायक असतात. त्यांचं एकाकीपण असतं, सामाजिक तुटलेपण असतं आणि अशा भयस्वप्नाच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं असहाय्य हताशपण ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं हताशपण आपल्याला त्याच्यामध्ये जाणवायला लागतं. अशा प्रकारे काफकाचं साहित्य जागतिक पातळीवरती सुद्धा अनेक लोकांच्यावरती त्याचा प्रभाव पडलेला. आणि सर तुम्ही पुस्तकातील शेवटच्या भागात मेटामॉर्फोसिस या दीर्घगतीशी नातं सांगणाऱ्या साहित्यकृतींबद्दल लिहिले आहे. त्यात तुम्ही हारुकी मुराकामी यांची सामसा इन लव्ह ही कथा, डेव्हिड गार्नेट यांची लेडी इंटू फॉक्स ही कादंबरी, इयान मॅक्युअन यांची द कॉकरोच ही कादंबरी, विलास सारंग यांची रूपांतर ही कथा आणि युजीन आयनेस्को यांचे रायनोसोरस हे नाटक आणि G.A. कुलकर्णी यांची स्वामी ही कथा आणि ज्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे त्यांचीच वसंताबाजी डहाके यांची फ्रान्स काफका डिसेंबर 1967 ही कविता आणि इतरही काही साहित्यकृतींचा उल्लेख केला आहे. तर फ्रान्स काफका यांच्या या दीर्घगतीतील कुठल्या गोष्टींनी जगातील वेगवेगळ्या लेखकांना प्रभावित केले असावे असे तुम्हाला वाटते. अर्थात तुम्ही त्याबद्दल थोडं बोललाच आहात पण तरी थोडं विस्तार. बरोबर. हे आपल्या या चर्चेला संवादाविषयी शेवटीचा भागाकडे आपण यायला लागलो असं मला वाटत नाही. हा शेवटचा प्रश्न असं मी गृहीत धरतो की काफकाच्या साहित्याने काफकाच्या विचारसरणीने कसं जगातल्या लोकांना प्रभावित केलंय. 20व्या शतकातले साहित्यिक असो अथवा 21व्या शतकातले अनेक लोकांना या काफकाच्या लेखनाने या काफकाएस्क ज्याला आता मी म्हणलं ना त्या काफकाएस्क ज्याला म्हणतात अशा प्रकारच्या साहित्यकृतीने प्रभावित केलेले. आता मगाशी तू पहिला उल्लेख केलास तो लेडी इंटू फॉक्स, डेव्हिड गार्नेट याची 1922 साली प्रकाशित झालेली कादंबरी. काफका जिवंत असतानाच ही कादंबरी प्रकाशित झाली बरं का. याच्यामध्ये काय आहे, रिचर्ड टेब्रिक नावाचा एक तरुण आहे, त्याची बायको आहे सिल्व्हिया. त्या सिल्व्हिया नावाच्या बायकोचं रूपांतर एका कोल्लीमध्ये होतो, लेडी फॉक्स ज्याला आपण म्हणू, कोल्लीमध्ये रूपांतर होतं. मात्र इथं काय आहे थोडासा वेगळेपण कसा आलाय की मेटामॉर्फोसिस मध्ये कुटुंबीय सगळ्यांना त्या काफका सॅमसनला ढकलून देतात, एकटं पाडतात. इथं ह्या रिचर्ड टेब्रिकचं बायकोवरती इतकं प्रेम आहे की तो त्या कोल्लीला सुद्धा घरामध्ये घेतो, जवळ करतो, तिच्यावरती प्रेम करत राहतो. थोडस वेगळं ज्याला म्हणतील अशा प्रकारची, पण तरीही त्या काफकाच्या या मॅजिकल रिअलिझमनेच प्रभावित झालेली ही अशा प्रकारची कादंबरी. ही कादंबरी खूप गाजलेली होती. 1959 साली रायनोसोरस नावाचं नाटक, ऍब्सर्ड प्ले ज्याला म्हणतील, हा युजीन आयनेस्कोने लिहिलेला होता. याच्यामधलं एक वेगळंच आहे, एक गेंडेकरण असा शब्द वापरता येईल. म्हणजे काय, इथं समाजातल्या अनेक लोकांचं रूपांतर गेंड्यामध्ये होते. पुन्हा गेंडा हे एक रूपक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जे नाझी जी विचारसरणी होती ते क्रूर सर्वंकष नाझी अधिपत्य होतं, त्याच्या अधिपत्याखाली सर्वसामान्य माणसाचं विवेक शून्य जंगली प्राण्यांच्या कळपात जे रूपांतर होत होतं त्याचं प्रत्येकारी चित्रण रूपक म्हणजे हे रायनोसोरस होतं. आणखीन एक कादंबरीचा उल्लेख तू मगाशी केला नाही, ती 1997 साली लिहिलेली पोर्तुगीज लेखक जुझे सारामागो, ब्लाइंडनेस अत्यंत ग्रेट ज्याला म्हणतील अशा प्रकारची कादंबरी. या कादंबरीमध्ये बघता बघता समाजातल्या अनेक लोक हे आंधळे होत जातात. त्यांच्या डोळ्यासमोर पांढरा पडदा येत राहतो.
साथीचा रोग पसरावा, तसं सगळ्या लोकांचा आंधळे होत जातात. फक्त चांगली गोष्ट अशी की शेवटी पुन्हा आंधळे लोक पुन्हा त्यांना दृष्टी येतात, ती एक वेगळीच प्रभाव आहे. आणखीन एक 2019 साली, आता काही वर्षांपूर्वी आली, इयान मॅक्युअन नावाच्या लेखकाची, ब्रिटिश लेखकाची द कॉकरोच नावाची कादंबरी आली. तो ब्रेक्झिट विषयावरती आधारित आहे, पण आणि रिव्हर्स इकॉनॉमीचं रूपक त्यांनी घेतलेलं. पण त्याच्यामध्ये काय, त्यातला ब्रिटिश पंतप्रधान जिम सॅम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शरीरात झुरळ शिरतात, वेगळीच कल्पना घेऊन त्यांनी लिहिलेले. आणि मगाशी तू उल्लेख केलास तो 2013 साली आलेली हारुकी मुराकामीची कथा सॅमसा इन लव्ह, ती सुद्धा अतिशय भन्नाट सिक्वेल म्हणता येईल अशा प्रकारचा आहे. आता या भन्नाट सिक्वेल मी का म्हणतो, तर या आपल्याला मेटामॉर्फोसिसचं पहिलं वाक्य जितकं जबरदस्त वाटतं ना, तितकंच या कथेतलं पहिलं वाक्य जबरदस्त आहे. कारण ते वाक्य, पहिलं वाक्य काय आहे की, आणि एके दिवशी पहाटे जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याचं रूपांतर मनुष्य प्राण्यात झालं होतं, आणि त्या मनुष्य प्राण्याचं रूपांतर ग्रेगॉर सॅम्सा होतो. म्हणजे इथं असं गृहीत धरले की एका किड्याचं रूपांतर आता मनुष्य प्राण्यात झाले, आणि कुणात झाले तर ग्रेगॉर सॅम्सामध्ये झाले. पुन्हा इथं मॅजिकल रिअलिझम ज्याला म्हणतील अशा प्रकारचा आहे. फक्त इथं कसा फरक पडतोय, इथं मेटामॉर्फोसिस मध्ये माणसाचं रूपांतर किड्या, इथं किड्याचं रूपांतर माणसामध्ये होतंय. म्हणजे थोडीशी निराशा किंवा निगेटिव्ह प्रकारची किंवा खिन्नता आणणारी अशा प्रकारची मेटामॉर्फोसिस होते. या इथं मात्र थोडासा तुम्हाला पॉझिटिव्ह विचार, एक प्रकारचा उल्हास मनाला येईल अशा प्रकारची. म्हणजे मेटामॉर्फोसिस काफकाची जी ती थोडीशी अधोगामी जर म्हणता येईल, तर ही मुराकामीची ऊर्ध्वगामी अशा प्रकारची कथा आहे. इथं नैतिक मूल्यांचा जय जयकार आहे. इथं नवीन काहीतरी विचार मांडलेले, आणि नवीन चांगले सकारात्मक ज्याला म्हणेल अशा प्रकारचे विचार मांडणारा हा भन्नाट सिक्वेल म्हणायला हरकत नाही. मला स्वामी ही कथा, मी विचार करत होतो, स्वामी कथा तर आपण सर्वांनीच वाचलेली असते जी ए कुलकर्णीची, पण ही स्वामी कथा इतके दिवस वाचलेली होतीच, पण मी वेगळ्या पद्धतीने विचार केला तर मला वाटलं ही काफकाइस्कच आहे. अनपेक्षितपणे एक मध्यमवयीन मध्यमवर्गीय माणूस त्या महंताच्या तावडीत सापडतो काय, त्या मठामध्ये जातो काय, आणि त्या मठाच्या तळघरात अडकून पडतो काय. ही केवळ एक विलक्षण घटना आहे, अनपेक्षितपणे घडलेली घटना आहे, असहाय्य पडलेली घटना आहे. पण इथं देखील जी ए कुलकर्णी स्वामी या कथेमध्ये तो जो माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस, त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन देतात, आणि ते त्या तळघरामध्ये आलेल्या वेलाला वरती वाढायला संधी देतात, आणि अर्थातच स्वतः प्राणत्याग करतात. आणि आणखीन एकाचा उल्लेख शेवटच्या कथेचा करावासा वाटतो मला, ती म्हणजे विलास सारंगांची कथा रूपांतर. ती एक वेगळीच कथा आहे. आतंक नावाच्या कथा संग्रहामध्ये, याच्यामध्ये एका तरुण पुरुषाचं रूपांतर 5.5 फुटी शिसनामध्ये, पीनसमध्ये रूपांतर झालेलं आहे. अनपेक्षित. पुन्हा पहिलं वाक्य हेच की सकाळी उठतो तर त्याला जाणवतं की आपलं रूपांतर 5.5 फुटी उत्तेजित स्वरूपाच्या, इरेक्टेड ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारच्या पिनसमध्ये झालेलं. आणि मग त्याच्या पुढे कशा प्रकारे त्याच्या आयुष्यात कशा घटना घडतात, त्याला काय वाटतं, त्याच्या मैत्रिणीला काय वाटतं, आणि मग शेवटी त्याचा कसा शेवट होतो, हे वेगळीच ज्याला म्हणतील अशा प्रकारची कथा. अर्थात ही जी मी उदाहरणं सांगितली की नमुना उदाहरण, असंख्य लेखकांना या फ्रान्स काफकानी आणि त्याच्या मेटामॉर्फोसिसनी प्रभावित केलेलं आहे. याचं कारण असं आहे की फ्रान्स काफका हा खरोखर 20व्या शतकावरती आपली नाममुद्रा उमटवणारा, आणि 21व्या शतकाला देखील इथल्या साहित्यिकांना त्याची वाट धुंडाळावीशी वाटते अशा प्रकारचा अत्यंत मोठा म्हणता येईल अशा प्रकारचा लेखक होता. साहजिकच फ्रान्स काफकाची महानता ही वादातीत आहे, आणि मेटामॉर्फोसिसचं गारुड जे आपण म्हणतो ते गारुड न संपणार आहे असं मला शेवटी म्हणावंसं वाटतं. सर, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली. आणि सरांचं हे पुस्तक, या पुस्तकाची लिंक तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू सर. धन्यवाद. मलाही, कारण मला प्रत्येक वेळेला या काफकावरती आणि या मेटामॉर्फोसिसवरती बोलायचंच असतं. जेव्हा जेव्हा जिथं शक्य होईल तिथे तर मला या पुस्तकाविषयी सांगावंसं वाटत असतं, आणि असं वाटतं की प्रत्येकाने हे मेटामॉर्फोसिस पुस्तक वाचावं. आणि अर्थातच त्याच्या आधी हे माझं पुस्तकही वाचून बघा, काफकाचं मेटामॉर्फोसिस, न संपणारं गारुड. आणि तिथं थांबू नका, हे माझं पुस्तक वाचल्यानंतर मूळ
मूळ जे मेटामॉर्फोसिस आहे ते वाचलं तर माझा सगळा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. धन्यवाद. थँक्यू.